मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे तसेच हैदराबाद गॅजेटची पूर्तता करून लागू करणे या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत, परंतु शासनाने अद्याप याची दखल घेतलेली दिसत नाही। जरांगे पाटील यांनी याच मागणीसाठी अनेक वेळा उपोषण केलेले आहे। तसेच मागील 6 दिवसांपासून उपोषण चालू असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची परिस्थिती आहे। सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपणास गंभीर इशारा देण्यात येत आहे की जर जरांगे पाटील यांना काही बरे वाईट झाल्यास संपूर्ण मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये जाम केली जातील। यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या 42 वर्षांचा लढा अंतिम टप्प्यात आणला आहे, तरी शासनाने त्याची त्वरित दखल घेऊन सर्व मागण्या मान्य करून उपोषण तात्काळ सोडवण्याचे काम करावे, अन्यथा महाराष्ट्रातील कोट्यवधींचा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। हे या महाराष्ट्राच्या सरकारला परवडणारे नसेल असा गंभीर इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला। यावेळी पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, जयकुमार माने, विनोद भोसले, महादेव गवळी, औदुंबर जगताप, नागेश ताकमोगे, माऊली पवार, अप्पासाहेब सपाटे, लहू गायकवाड, विलास लोकरे, प्रशांत देशमुख, प्रकाश डांगे, आबा सावंत, मनीषा नलावडे, संजीवनी मुळे, निर्मलाताई शेळवणे, मनीषा नलावडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।